पार्थ मराठा उद्भव सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे मराठा समाजातील मुलांसाठी एक सुवर्ण संधी देत आहे। या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा। ज्या मुलांना नोकरी पाहिजे छोकरी पाहिजे ते सर्व पार्थ मराठा उद्भव सूचक केंद्रात मिळेल। पार्ट टाइम फुल टाइम जॉब करणारा मुलगा पाहिजे। राहण्याची त्याची व्यवस्था केली जाईल। पार्ट टाइम जॉब करणाऱ्याला 5,000 रुपये प्लस बोनस भेटेल आणि फुल टाइम जॉब करणाऱ्याला 10,000 रुपये पगार प्लस राहण्याची सुविधा आणि त्याच्या कामानुसार त्याला एक्स्ट्रा बोनस इन्कम मिळेल। जे कोणी इच्छुक उमेदवार असेल त्यांनी 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करावा। आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे। पण जे ही सुवर्ण संधी फक्त मराठा समाजातील मुलांसाठीच आहे। याचं कारण आपल्याकडे फक्त मराठा समाजातील मुलामुलींचीच लग्न जमतात आणि हे लग्न जमण्यासाठी मुलांची फाईल दाखवणे, वेबसाईटवर माहिती भरणे, तसेच कॉल करून संपर्क करणे, भेटीगाठी करून देणे यासाठी मुलांची गरज आहे। सध्या माझ्याकडं 3 मुलं आहे आणि आम्ही 4 मिळून काम करतोय। पण माझं काम खूप वाढल्यामुळं मी एकटा सगळ्यांना हँडल करू शकत नाही, म्हणून मला अजून 2-3 मुलांची गरज आहे। जे मुलं काम करण्यास अगदी उत्सुक आहे आणि तिथं राहण्याची तयारी असेल किंवा जवळपास राहणारा असेल तर अशा मुलांनी संपर्क करावा। तसेच ऑफिसमध्ये येणाऱ्या मुलांसाठी काही नियम पाळल्या जाणार आहे। ऑफिसमध्ये राहणाऱ्या मुलाला गुटखा, तंबाखू, बिडी, सिगरेट, दारू कुठलंही व्यसन नसावं। जर कुठलं व्यसन असेल आणि असा मुलगा जर आपल्याकडे जर जॉबला आला आणि त्याचं व्यसन गुटखा, तंबाखू, बिडी जर काही दारू कधी जर आढळल्यास त्याला ताबडतोब नोकरीहून काढण्यात येईल। म्हणून निर्व्यसनी, समजदार आणि गरजवंत मुलांनीच माझ्याकडे यावे। माझे ऑफिस सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतं आणि कायमस्वरूपी जॉब करणारा असेल तर त्याला परमनंटचा चान्स आहे। पार्टनरशिपसुद्धा आम्ही करून घेणार आहे। फक्त मुलाचा कामाचा अनुभव बघून त्याला त्याचं पार्टनर करायचं की त्याला पगारावर नोकरी करायची हा त्याचा प्रश्न राहील। पगारावर नोकरी करायची असेल तर 10,000 रुपये पगार राहील। सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ऑफिस चालू राहील। जे कोणी इच्छुक असेल तर त्यांनी संपर्क करावा। 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करा। लवकरात लवकर करा, कारण मुलांची भरती झाल्याच्यानंतर संपर्क करून उपयोग होणार नाही।